आम्ही आणि त्यांनी दुसरी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची की कांद्याचे भाव माझ्यामुळं वाढले, बोर्ड लावलेले आहेत अनेक ठिकाणी. आता तुम्ही सगळे साक्षीदार आहे. कांद्याची आंदोलनं प्रभाकर बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किती वेळा केली. आम्ही कुठं बोर्ड लावले का बा आमच्यामुळं कांद्याचे भाव वाढले, किंवा दुधाच्या आपल्या ऊसाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या कारखान्यावर 7 दिवस आमरण उपोषण केलं 2022-23ला. आमच्यामुळंच आम्ही कधीही त्याचं क्रेडिट घेतलं नाही. 400 रुपयाची आमची मागणी होती, 350 हप्ता जाहीर केला, 300 रुपयांनी पैसे दिले, त्याच्यातही 50 रुपये भागविकास शिक्षण निधी काढला. 400 रुपयाची आमची मागणी होती. त्यानंतर वळसे पाटील साहेबांचा आम्ही पुतळा जाळला. हे सगळं तुम्ही साक्षीदार, माझ्यावर हल्ला झाला, सगळं तुम्हाला माहिती आहे. आम्ही कधीही त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला. हे म्हणले आम्ही जागेवर बॅलन्स शीट बदली केलं, म्हणले माझ्यामुळं 300 रुपये भेटले. म्हणले अरे बाबा, आता मला कशाला बोलायला लावता. तुम्हाला मासिक मीटिंगमध्ये शिपायाच्या शेजारी बसवलं जातं. तुम्ही आता मला ते कोणाबद्दल ह्या गोष्टी बोलायच्या नाही, परंतु तुम्ही ह्या गोष्टीचं क्रेडिट घेताय. आम्ही आमचं आयुष्यपणाला लावलंय. 14-15 गुन्हे आमच्या अंगावर आहेत, कोर्टाचे खटले आमच्यावर चालू आहे. आम्ही कधीही त्याचं क्रेडिट घेत नाही. ते म्हणले बिबट्याच्या संदर्भात तुम्ही साक्षीदार आहे. प्रांत कार्यालयावर पहिला मोर्चा बिबट्याच्या संदर्भात सगळ्यात आधी या प्रभाकर बांगरनी काढलाय. आमच्या मागण्या ज्या आहेत त्याच मागण्या घेऊन तुम्ही नंतर उतरले. बरं, नंदी चौकात जे आंदोलन झालं त्या पहिल्या 5 आरोपींमध्ये प्रभाकर बांगर आहे. माझ्यावर पण गुन्हे दाखल आहेत. तुम्ही या गोष्टीचं क्रेडिट घ्यायची कामं बंद करा. आणि कर्जमाफीचं विषयाचं सुद्धा बोर्ड लागलेत. अरे शरम वाटली पाहिजे. नागपूरला जे आंदोलन झालं, बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली चळवळीतल्या सगळ्या संघटना त्या ठिकाणी एकत्र झाल्या, शेतकरी संघटना, आणि सरकारला तारीख जाहीर करायला भाग पाडलं. खरंय की नाही मला सांगा. आणि त्यानंतर आताही वाणी साहेब, तुम्ही सोसायटीचे चेअरमन आहे पिंपळगाव आर्वीच्या, मी त्या दिवशी त्यांनाच प्रश्न विचारला, पहिली यादी आली, दुसरी कधी येणार आहे, तिसरी कधी येणार आहे. हे सगळा जो खेळ चाललेला आहे कर्जमाफीचा, याच्याबद्दल का तुम्ही बोलत नाही. अरे, आणि मधल्या 3 महिन्याचं व्याज सोसायटीला भरायला भाग पाडलंय. म्हणजे सोसायट्या बंद पाडायच्यात का सरकारला? सरकार कशा पद्धतीने वागतंय याच्यावर तुम्ही बोलत नाही. फक्त आमच्यामुळं कर्जमाफी झाली. 3 दिवस समजा तुमचे नेते रोहित पवार पंढरपूरला बसले, तिसऱ्याच दिवशी लगेच उपोषण संपलं. अरे प्रभाकर बांगरनी 6-7 दिवस उपोषण केलेलं आहे. आम्ही कधी पाठ थुपटून घेतलेली नाही. समाजासाठी काम करायचं आणि बाजूला व्हायचं. विजेच्या संदर्भामध्ये अनेक लोकांना डिप्या देण्याचं काम 1 रुपयानं भरता आम्ही केलेले. शेती पंपाची लाईट बिलं शेतकऱ्यांना आम्ही भरू दिली नाही. तुम्हाला सुद्धा सहकार्य केलेलं आहे. तुम्ही सगळे मंडळी आहेत समोर, तुम्ही सुद्धा. मी कधीही त्याचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला नाही. जर पैसे भरले असते शेतकऱ्यांनी बिलाचे ते वायाला गेले असते आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा नसता मिळाला. मी त्यांना तेच सांगितलं की शेतीमालाला हमी भावाचा कायदा नाही आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये डिप्या पूल उभे केलेले आहेत, त्याचं जे भाडं आहे ते तुमच्याकडे बाकी, याचा हिशोब करा आणि आमचं जे काही बिल आहे ते शासनाकडे मागा. आम्ही लाईट बिल भरू शकत नाही. इतर गोष्टीच्या बाबतीमध्ये सरकारला काळजी, पण शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या संदर्भात कायदे नाही, काळजी नाही. आणि स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घ्यायचं. आता कोण शेतकरी पुत्र म्हणून घ्या? आता तुम्ही शेतकऱ्याचेच आहेत, पण तुम्ही तुमच्या नावापुढे ते लावता का? आम्ही पण लावत नाही, कारण आम्हाला खात्री आहे आम्ही शेतकऱ्याच्याच पोटचे. त्याच्यामुळं आता मला त्या भाषेत बोलायचं नाही, परंतु कुठेतरी उगाच काहीतरी बिरदावली लावायची, डांगोरा पिटवायचा, हे जे प्रकार आहेत हे धंदे बंद करा. अनेक गोष्टी तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्या माहिती आहेत. आता काल 2 वर्षापूर्वी बाजार समितीची निवडणूक झाली, त्यावेळेला तुमची उमेदवारी नाकारली. तेव्हापासून यांच्याबद्दलचा आकस तुमच्या मनामध्ये निर्माण झाला. तुम्हाला कारखान्यावर ज्या वेळेला चेअरमन केलं 10 वर्ष, तुम्हाला बाजार समिती सभापती केलं, तुम्हाला लोकसभेची निवडणुकीला तिकीट दिलं, देवेंद्र शेट्टी त्यांनी तुमचा खर्च केला, तेव्हा ही माणसं तुम्हाला वाईट नाही दिसली. तोपर्यंत यांचं दूध बेकार दिसलं नाही, याच्यात भेसळ दिसली नाही. परंतु आता अचानकच साक्षात्कार कुठून झालाय तुम्हाला, मला हेच काही कळत नाही. अरे बाबा, मी तुला मानलं असतं, तू जर त्यांच्यात राहून जर हिंमत केली असती ना, तर मी आणि हे बोलला असतं तर मी म्हणलं असतं अरे बहादर या. मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, साहेबांची माझी खटकाखटकी कुठं झाली. सत्तेमध्ये असताना मी इथं आंदोलन केलं होतं, तुम्हाला माहिती, मी त्यांच्याबरोबर होतो, तरी सुद्धा मी शेतकऱ्याच्या प्रश्नावर कधी कॉम्प्रोमाइज केला नाही. साहेब मला बोलले आपली सत्ता असताना तू कशाला हे आंदोलन वगैरे करतो. साहेब म्हणलं आमचं पोट पाणी त्याच्यावर आहे. आम्ही तुम्हाला निवेदन दिलं होतं, सरकार जर बाजारभाव वाढून देत नसेल दुधाला, 17-18 रुपयापर्यंत बाजार आले होते, तर मग म्हणलं आम्ही करायचं काय. आणि मग त्या मुद्द्यावर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मला काही गोष्टी नाही पडल्या. मी सगळं सोडून कुठल्याही पक्षात न जाता राजू शेट्टींचं नेतृत्व स्वीकारलं, आजपर्यंत प्रामाणिकपणे काम करतोय. मला देखील ही लोक मंडळी बदनाम करायचा प्रयत्न करतात. त्यांच्या काही लोकांनी ज्या कमेंट केलेल्या, आता माझा जुना मोबाईल नवीन मोबाईल आणला मी, त्याच्यामध्ये आहेत माझ्या आईवरून घाणेरडी शब्द वापरलेले आहेत. पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहे. एवढे घाणेरड्या वृत्तीची ही माणसं आहेत. मी तुम्हाला सांगतो,
हे दुसऱ्याला नावं ठेवत असताना तुम्ही किती सुसंस्कृत आहात. आम्ही आमची भूमिका म्हणजे कशावरून चाकणला जे दूध भेसळ प्रकरण आहे त्या दूध भेसळ प्रकरणामध्ये तुम्ही लढा देत आहेत, अनेक जण त्या ठिकाणी लढा देत आहेत. तर या लढ्यामध्ये जर त्यांनी असा प्रश्न केला की तुम्ही सोबत आहात का, तर काय सांगाल त्याबद्दल? त्यांच्यासोबत विश्वासघात की लबाड माणसासोबत जाण्याची इच्छाच नाही. गेलेलो आहे की त्यांच्यासोबत कामही केलं, त्यांना पाठिंबाही दिला, त्यांना सगळं केलं. आता काय होतं हे लांबत राहील फार मोठं. मग त्याला मी स्वतंत्रपणे योग्य वेळेला सांगेल ना सगळ्या गोष्टी काय यांच्यापासून गेलो. आता ज्या वेळेला विधानसभेला यांना पाठिंबा द्यायची भूमिका आम्ही घेतली त्यावेळेला माझ्या कार्यकर्त्यांची मीटिंग मी आता माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते त्यांनाही तुम्ही विचारू शकता. सगळ्यांची 2दा मीटिंग घेतली. हा माणूस 2 मिनिटं आमच्या कार्यकर्त्यांना भेटायला सुद्धा आला नाही. एवढा घमेंडी आणि स्वतःला अहंकारी समजणारा हा माणूस आहे. अख्ख्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठली जबाबदारी सुद्धा दिली नाही. आम्ही आमच्या परीने आपलं करत होतो. म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स, स्वतःला फार अक्कल असल्यासारखं, शहाणा असल्यासारखं, अहंकारी स्वभावाचा हा माणूस आहे. अनेक वाईट अनुभव या माणसाच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला आले, तरीसुद्धा आम्ही काही काळ सहन केला. परंतु याचा अतिरेक झाल्यानंतर या माणसाच्या जवळ जाण्याची आमची इच्छा नाही. मी जी फसवणूक आमची केली त्या संदर्भामध्ये राजू शेट्टी साहेबांशी पण बोललेलो आहे का साहेब यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. साहेब म्हणले योग्य वेळेला आपण काय भूमिका घ्यायची ती घेऊ काय, आणि योग्य वेळेला ज्याची त्याची लायकी आम्ही दाखवून देऊ. आणि 1800 मतं कोणाला चहा न पाचता मला जरी पडली असती तर लक्षात ठेवा एका झडपी गटात बिना चहा पाचता 1800 रुपयाने 1800 मतं मी घेतलेत. 1500 मतांनी आमदारकीची निवडणूक हारलेत. वळसे तो देवदत्त निकम वळसे पाटील साहेब जिंकलेत. एक 8 जिल्हा परिषद गट आहे, इथले 5 आणि 3 फार 1000 1200 मतं जरी पडली तर प्रभाकर बांगर 10-12 मतं घेऊ शकतो. याची मला खात्री, कारण तेवढं काम माझं प्रामाणिक या भागामध्ये आहे. भविष्यातला आमदार कोण करायचा हे आम्ही ठरवू शकतो. ही ताकद नक्की आमची आहे. तुम्ही बाजार समिती